नमस्कार, मी अक्षता. त्रिशाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे मी दूध घेतलेलं आहे, पण ते दूध काय अचानक फुटलेलं आहे, त्यामुळे मी इथे आता ह्याचा कलाकंद करणार आहे. तर मी ते अर्धी वाटी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप विनेगर घेतलेलं आहे. ते दोन्ही मिक्स करून आपल्याला थोडं थोडं करून ह्या फुटलेल्या दुधामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून पाणी सेपरेट होईल आणि त्यातला तो छेना सेपरेट होईल. त्याच्यामुळे तर मी थोडं थोडं करून पाणी विनेगरचं पाणी ॲड केलेलं आहे. तर हे 5 मिनटं तुम्ही बघाल की पाणी सेपरेट झालेलं आहे. ह्याचं असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे विनेगर आणि ते पाणी मिक्स होऊन जाईल. आता इथे तुम्ही पहा की पाणी सेपरेट झालेलं आहे. आता मी इथे एका चाळणीवरती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावरती तो आपल्याला छेना गाळून घ्यायचा आहे. ह्याचं आपण पनीरसुद्धा करू शकतो. ह्याला असंच तुम्ही पाणी गाठ मारून ठेवू शकता. तर इथे मी हे कढईत करून घेतलेला आहे. त्यातला तो खवा म्हणू शकतो आपण, किंवा छेनाच म्हटला जातो. तर मी 1-2 वाटी हा छेना आहे, त्यासाठी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. अजिबात त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. तर इथे मी त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी साखर घेतलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपल्याला 5 ते 7 मिनटामध्ये बघा ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, म्हणजे आपला हा कलाकंद तयार आहे. तो कलाकंद आपल्याला आता सेट करायला ठेवायचा आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. तुम्ही एका प्लेटला तूप लावून पण घेऊ शकता. हे पिस्ता मी टाकलेले आहेत, हे ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालेल. आता हे आपल्याला सेट होण्यासाठी, म्हणजे ह्याच्या वड्या पडण्यासाठी आपल्याला 5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजचं टेम्परेचर आपल्याला मीडियम असलं पाहिजे. आता मी 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या कलाकंद किती छान तयार झालेलं आहे. ह्याच्या वड्यासुद्धा मस्त पडत आहेत. बघा मी कट करते तर कुठेसुद्धा ते हे होत नाही, म्हणजे व्यवस्थित आपले वड्या तयार झालेल्या आहेत कलाकंदच्या. आपण दुकानातले एवढे महागातला महाग आणतो, त्यापेक्षा हा घरच्या घरी खूप छान होतो. तर इथे आपला हा कलाकंद तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की लाईक शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटू.